ओम विष्णुवे नमः. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. मित्रांनो, भगवान विष्णू लक्ष्मी देवीला म्हणतात, माझी ही कथा जो मनुष्य आजच्या दिवशी ऐकेल त्याला कधीही धनाची, पैशाची, अन्नधान्याची, सुख समृद्धीची कमी पडणार नाही. हे माझे आज वचन आहे. जे लोक माझी ही कथा आजच्या दिवशी ऐकतील त्याच्या कुटुंबावर कायम माझी कृपा राहील. एका ठिकाणी शांत बसून ही कथा ऐकल्याने कितीही भयंकर रोग, शत्रू, सतवणारे दुःख, साडेसाती, मागची पणवती, मोठे पाप वाऱ्यासारखे भाग्यातून पळून जातात आणि आपल्या मनातील सर्व इच्छित मनोकामना पूर्ण होताना दिसतील. आजच्या शुभ अशा दिवशी या पवित्र कथेकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका. ही कथा तुमच्या आणि तुमच्या कुटुंबावर कधीही संकट येऊ देणार नाही आणि कधीही धनाची कमी पडू देणार नाही. आजच्या दिवशी या कथेकडे दुर्लक्ष करणे म्हणजे प्रभू विष्णू देवांचे आणि देवी लक्ष्मीचे आशीर्वाद गमावण्यासारखे आहे. म्हणून ही कथा अर्धवट ऐकण्याची चूक करू नका. ही कथा ऐकल्याने तुमच्या मुलांचे रक्षण स्वतः भगवान विष्णू करतात. आज निर्जला एकादशी. निर्जला एकादशी व्रत कथा हे ऐकल्याने तुम्हाला उपवासाचे फायदे मिळतील. आजची निर्जला एकादशी, निर्जला म्हणजे जलही ग्रहण न करता, काहीही न खाता व्रत धरणे. आजच्या ह्या एकादशीला निर्जला एकादशी म्हणतात. जो कोणी मनुष्य आजच्या दिवशी उपवास धरतो त्याला वर्षाच्या सर्व एकादशी केल्याचे पुण्य मिळते. सर्व इच्छित मनोकामना पूर्ण होतात. मनामध्ये कोणतीही इच्छा असेल तर ती पूर्ण होते. पण जर का आजच्या दिवशी उपवास असेल किंवा तुम्हाला उपवास करणे शक्य नसेल तरीही आजच्या दिवशी जी कथा मी सांगणार आहे ती कथा जरी ऐकली तरी तुम्हाला ही एकादशी केल्याचे पुण्य मिळेल आणि देवी लक्ष्मीचे आणि विष्णू देवांचे आशीर्वाद प्राप्त होतील. म्हणून न वगळता ही कथा शेवटपर्यंत ऐका. प्रभूंचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच कमेंटमध्ये ओम लक्ष्मी नारायण नमः असे टाईप करा आणि येत्या काही क्षणात चमत्कार पहा. आजचा हा दिवस देवी लक्ष्मी आणि विष्णू देवांची आराधना करण्यासाठी समर्पित आहे. फक्त आजच्या दिवशी भगवान विष्णूंना आनंदी करण्यात जो कोणी यशस्वी होईल त्याच्या आयुष्यात कधीही दारिद्र्यता प्रवेश करणार नाही. तो कधीही गरीब राहणार नाही. देवांना प्रसन्न करण्यासाठी तुम्हाला ही कथा ऐकणे खूप महत्त्वाचे आहे. ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला निर्जला एकादशीचे व्रत केले जाते. भगवान विष्णूला निर्जला एकादशी इतकी आवडते की निर्जला एकादशीचे व्रत केल्याने वर्षभरात येणाऱ्या सर्व एकादशीचे व्रत केल्यासारखे पुण्य प्राप्त होते. जे भक्त निर्जला एकादशीचे व्रत पूर्ण विधीपूर्वक करतात आणि निर्जला एकादशी व्रत कथेचे पठण करतात त्यांना वैकुंठ लोकामध्ये स्थान मिळते. अशा स्थितीत निर्जला एकादशी व्रत कथा सविस्तर ऐका. युधिष्ठिर म्हणाले, हे जनार्दन, तू अपरा एकादशीचे महात्म्य सांगितले आहेस. आता ज्येष्ठ शुक्ल पक्षाच्या एकादशीचे वर्णन करा. भगवान कृष्ण म्हणाले, हे राजा, सत्यवतीचे पुत्र वेदव्यासजी ते वर्णन करतील, कारण ते सर्व शास्त्रांचे जाणकार आणि वेदांताचे पारंगत आहेत. मग वेदव्यासजी म्हणाले, एकादशीला जेवण करू नये. द्वादशीच्या दिवशी स्नान करून भगवान केशवांची पूजा करून दैनंदिन कामे उरकून प्रथम ब्राह्मणांना जेवण द्या, नंतर स्वतः जेवण करा. जन्म आणि मृत्यूच्या वेळीही एकादशीला जेवण करू नये. आजोबा, माझे लक्षपूर्वक ऐका. राजा युधिष्ठिर, आई कुंती, द्रौपदी, अर्जुन, नकुल आणि सहदेव हे सर्वजण एकादशीला उपवास करतात आणि मला म्हणतात, भीमसेना, तू उपवास कर. मी त्यांना सांगतो,
मला भूक सहन होत नाही. हे ऐकून व्यास म्हणाले, जर तुम्हाला स्वर्ग मिळवायचं असेल आणि नरक टाळायचं असेल तर दोन्ही बाजूंच्या एकादशीचे उपवास करा. भीमसेन म्हणाले, हे खूप ज्ञानी आजोबा, मी खरे सांगतो, मी एकदा जेवल्यानंतरही उपवास करणे माझ्यासाठी कठीण आहे. मग मी न खाता कसे राहू शकतो? माझ्या पोटात वृक्ष नावाची आग नेहमीच जळते, जी भरपूर खाल्ल्यानंतर विझते. म्हणून हे महान ऋषी, मी वर्षातून फक्त एकदाच उपवास करू शकतो. कृपया मला असा एक उपवास सांगा जो स्वर्ग आणि कल्याण मिळू देऊ शकेल. मी नियमानुसार त्याचे पालन करेन. व्यास म्हणाले, भीमा, ज्येष्ठ महिन्यात जेव्हा सूर्य मिथुन राशीत असतो तेव्हा एकादशीचे व्रत पूर्ण शिस्तीने आणि पाणी न पिता करावे. पाणी फक्त गुळण्या करण्यासाठी वापरावे. याशिवाय विद्वान व्यक्तीने तोंडात कोणत्याही प्रकारचे पाणी घेऊ नये, अन्यथा व्रत मोडतो. एकादशीच्या सूर्योदयापासून दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयापर्यंत एखाद्या व्यक्तीने पाणी देखील सोडून द्यावे, तरच हे व्रत पूर्ण होते. द्वादशीच्या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर नियमानुसार ब्राह्मणांना पाणी आणि सोने दान करावे. यानंतर ज्या व्यक्तीने आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवले आहे त्याने ब्राह्मणास अन्न खायला द्यावे. वर्षभर येणाऱ्या सर्व एकादशी त्याने पुण्यफळ निर्जला एकादशी व्रत केल्याने मिळते. यात काहीही शंका नाही. शंख, चक्र आणि गदा धारण करणारा भगवा रंगाचा केशव स्वतः मला म्हणाला की जर एखादा माणूस सर्वस्व सोडून माझ्यामध्ये आश्रय घेतो आणि एकादशीचे व्रत करतो तर तो सर्व पापापासून मुक्त होतो. म्हणून हे व्रत खूप महत्त्वाचे आहे आणि हे व्रत जो कोणी धरतो तो खरोखर भाग्यवंत असतो आणि प्रभूंची अखंड कृपा त्याच्यावरती राहते. त्याचे पुण्य त्याच्या कुटुंबाला मिळते, त्याच्या मुलांना मिळते. व्यासजी भीमाला सांगतात, हे भीमा, हे एकादशीचे व्रत इतके महत्त्वपूर्ण आणि अद्भुत आहे. जे लोक निर्जला एकादशीचे व्रत करतात त्यांच्या मृत्यूच्या वेळी यमदूत त्यांना वेडत नाही, तर भगवंताचे पार्षद त्यांना पुष्पक विमानात स्वर्गात घेऊन जातात. म्हणून निर्जला एकादशीचे व्रत जगातील सर्वोत्तम आहे. म्हणून हे व्रत काळजीपूर्वक पाळले पाहिजे. त्या दिवशी ओम नमो भगवते वासुदेव या मंत्राचा जप करावा आणि गाय दान करावी. अशा प्रकारे व्यासजींच्या आज्ञेनुसार भीमसेनेने हा व्रत पाळला. म्हणून या एकादशीला भीमसेनी किंवा पांडव एकादशी असेही म्हणतात. निर्जला व्रत करण्यापूर्वी देवाला प्रार्थना करा की हे भगवंत, आज मी निर्जला व्रत करत आहे. मी दुसऱ्या दिवशी अन्न खाईन. मी हा व्रत भक्तीने पाळीन, म्हणून तुझ्या कृपेने माझे सर्व पाप नष्ट व्हावे. हे व्रत करणाऱ्याला कोट्यावधी सोने दान केल्याचे फळ मिळते आणि या दिवशी यज्ञ करणाऱ्यांचे फळ वर्णन करता येत नाही. हे एकादशी व्रत केल्याने व्यक्तीला विष्णू लोक प्राप्त होतात. या दिवशी अन्न खाणारे लोक चांडाळासारखे असतात. ते शेवटी नरकात जातात. ज्याने निर्जला एकादशी व्रत केले आहे तो ब्राह्मण असो, दारू पीत असो, चोरी केलेला असो किंवा गुरुसोबत कसेही वागलेले असो, परंतु या व्रताच्या परिणामामुळे तो स्वर्गात जातो. किंवा आजच्या दिवशी ही कथा ऐकल्याने त्याला ही एकादशी केल्याचे पुण्य मिळते. म्हणून तुम्ही सर्व खूप भाग्यवंत आहात की आजच्या दिवशी तुम्ही ही कथा ऐकण्यात यशस्वी झाला आहात. शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा, चांगल्या